नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण लसावी मसावीचा दुसरा भाग पाहणार आहे. काल आपण पाहिलं होतं की लसावी मसावी कशा पद्धतीने काढायचा आहे. आज आपण पाहणार आहोत लसावी मसावीचा काढायचाच आहे आपल्याला, परंतु छेद व अंशाच्या प्रकारात कशा पद्धतीने आपल्याला लसावी मसावी विचारतात हे संपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. कारण यावरही प्रश्न वारंवार विचारतात, आपल्याला काढता आलं पाहिजे. काल आपण दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी सुद्धा पाहिला होता, कशा पद्धतीने काढायचा आहे. आय होप की सर्वांना ते समजलं असेल. ते समजलं असेल तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करायची का, समोर जायचं का? येस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. चला आपापली हजेरी द्या. येस और नो. लसावी मसावी, लसावी व मसावी पाहणार आहोत. चलो ओके. अश्विनी राठोड मॅडम, पार्वती मॅम, संध्या मॅम, पायल मॅम. ओके, सर्वांना कालचं लसावी मसावी समजला असेल, बरोबर आहे? चलो ओके. मग आज तुम्ही काढा अंशाचा लसावी व छेदाचा मसावी. या पद्धतीने जर तुम्हाला गणित दिलं एखादं, जर मी म्हटलं 25/60, 15/30 व 10/15 चा लसावी व मसावी किती? व मसावी किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आपले शाब्दिक उदाहरणं चालू होऊन जातील त्यावेळेस आपल्याला पीडीएफ नुसार संपूर्ण उदाहरणं पाहायला मिळतील. आता सध्या आपल्याला याच पद्धतीने पाहायचं आहे. ओके, चला या उदाहरणाचा लसावी मसावी काढायचा आहे. कशा पद्धतीने पाडणार आहोत पहा. याचे दोन गट पाडायचे. एक अंशाचा गट आहे, ओके. एक छेदाचा गट, छेदाचा गट. ओके, अंश राहते वरचा, छेद राहते खालचा. ओके, या पद्धतीने तुम्ही अंश व छेदाचा गट पाडू शकता. मग अंशाचा गटाचा लसावी काढा. कशा पद्धतीने काढणार? 25, त्यानंतर 15, त्यानंतर 10. याचा लसावी मसावी काढायचा आपल्याला पहिले स्टार्टिंगला. ओके, मग याचा काढायचा आहे आपल्याला. आणि इकडं कशाचा काढायचा? मग छेदाचा. 60, 30 व 15. ओके, याचा आपल्याला लसावी मसावी काढायचा. कशा पद्धतीने काढणार चेक करू. बघा, अंशाचा काढू पहिले आपण. याला सर्व संख्येला भाग जाणारी संख्या आहे 5. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10. हे सर्व संख्या आता वेगवेगळ्या झाल्या, कोणत्या एका पाड्यात येत नाही. ओके, कोणत्याही एका पाड्यात ते येत नाही. समजलं? मग यामध्ये बघा, यामध्ये 5 हा मसावी आहे, म्हणजे या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 5. 5 आहे मसावी. अजून फायनल आन्सर नाही आहे. 5 आहे मसावी. लसावी काढायचा आपल्याला. लसावी कशा पद्धतीने काढणार आहोत? 5 गुणिला हे 5, त्यानंतर 3 गुणिला 2. ओके, 3 गुणिला 2. मग पहा, इथं 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 गुणिला 5 150. 150 काय आहे? तर लसावी आहे. हे अंशाबद्दल झालं, अजून फायनल आन्सर नाही आहे. हे अंशाबद्दल झालं, अंशाचा तुम्हाला काढता येईल. ओके, त्यानंतर आता बघा, इथं आपल्याला भाग जाते 15 न. 15 न भाग जाते भागा. 15 चौक 60, 15 दोन्ही 30, 15 एक 15. आता लक्ष द्या, याचा मसावी किती आहे? याचा मसावी आहे 15, कारण तिन्ही संख्यानं भाग जाणारी संख्या 15 आहे. आता परत इथं 2 न भाग जाते. बे दोन्ही 4, बे एक बे 2, 1 ला भाग जात नाही, ऍज इट इज. आणि इथल्या सर्व संख्या आता झाल्या वेगवेगळ्या. ओके, मग आता आपण काय करणार?
तर याचा लसावी काढायचा आपल्याला. लसावी कशा पद्धतीने काढणार? लसावी, छेदाचा लसावी कसा काढणार? 15 गुणिला 2 गुणिला हे 2. 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60, 60 याचा काय असेल? लसावी. ओके, एवढं क्लिअर आहे. प्रीती मॅडमने आन्सर दिलं 100. 100 कशा पद्धतीने काढलं? चला आपण पाहूया. 100 नाही यायला पाहिजे, चेक करा. आता पहा, हा झाला आपण लसावी मसावी काढला अंशाचा व छेदाचा. ओके, प्रीती मॅडम एकदा चेक करून घ्या. आता काय राहते? सूत्रानुसार मांडणी करावं लागते. इथं राहील अंशाचा लसावी काढायचा आहे. अंशाचा लसावी तुम्हाला काढायचा आहे. तर मग काय करसाल? एक मिनिट, लसावी तुम्हाला काढायचा आहे. समजा लसावी विचारला, लसावी तुम्हाला विचारला, तर याचं सूत्र राहते अंशाचा लसावी, अंशाचा लसावी, तर आपण घेणार छेदाचा मसावी, छेदाचा मसावी. ओके, आणि जर तुम्हाला लसावी काढायला सांगितलं, मसावी काढायला सांगितलं, मसावी काय आहे या संख्येचं, तर काय घेणार? छेदाचा मसावी अंशाचा मसावी छेदाचा लसावी. लसावी. चलो ओके, प्रदीप आगलावे सर बरोबर आहे, प्रीती मॅडम बरोबर आहे. समजलं? अंशाचा लसावी छेदाचा मसावी. जर जर आपल्याला मसावी काढायला सांगितलं तर अंशाचा मसावी घ्यायचा, छेदाचा लसावी घ्यायचा, उलट घ्यायचा आहे इथं. आता हे आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर काढले. आता तुम्हाला सूत्र लिहून गेलेलं आहे आपण. एवढं कळालं तुम्हाला? अंश व छेद हे लक्षात असेल तुम्हाला. आता बघा, फायनल आन्सर कडे जाणार आहोत आपण. एकदा मी तुम्हाला परत समजून सांगून देतो. बघा, या पद्धतीने आपण अंशाचा लसावी काढलेला आहे, जे बी असेल लसावी मसावी काढून घेतला. या पद्धतीने आपण छेदाचा काढलेला आहे. आता याचं सूत्र काय आहे? जर तुम्हाला लसावी विचारला पेपरमध्ये, लसावीचं सूत्र काय? अंशाचा लसावी घ्यायचा, छेदाचा मसावी. जर तुम्हाला मसावी विचारलं तर अंशाचा मसावी घ्यायचा, छेदाचा लसावी. समजलं का? चला सर, मला काहीच दिसत नाही आहे. रिफ्रेश करा, तुमचं नेटवर्क एकदा रिफ्रेश करा. सर्वांना दिसत आहे का? ओके सांगा, येस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. येस ऑर नो सर्वांना दिसत आहे का? बरोबर समजत आहे का? सतीश सर, एकदा नेट बंद करून चालू करा. ओके, चला आता मग याचा लसावी, अंशाचा लसावी कोणता आहे? इथं आपल्याला काय काढायचं? लसावी. लसावी काढायचा. कसा काढणार? अंशाचा लसावी किती आहे? 150. ओके, आणि मसावी किती आहे? मग छेदाचा मसावी आहे 15. हे जर काढलं तर हे काय भेटणार आपल्याला? लसावी भेटणार. ओके, ऑल क्लिअर. चलो ओके. त्यानंतर इथं लक्ष द्या, इथं काढायचं आपल्याला मसावी. मसावी कसा काढणार? तर अंशाचा मसावी घ्या 5, मसावी काढायचा आपल्याला. इथं काय दिलेलं आहे? मसावी बरोबर अंशाचा मसावी आहे 5 आणि छेदाचा लसावी किती आहे? 60. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. या पद्धतीने तुम्हाला काढावं लागेल. समजलं असेल? ओके, समजलं असेल तर सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. समजलं का? सोडवता येईल का? ह्या प्रश्नाला तुम्हाला सोडवता येईल का? चलो ओके, व्हेरी गुड. चला त्यानंतर समोर जायचं. मग चला समोर जाऊया.
समोरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला देत आहे. जर मी असं सांगितलं चला या संख्येचा लसावी व मसावी काढा तुम्ही. चला काढा आता लसावी मसावी फास्ट. चला काढा फास्ट. या प्रश्नाचं उत्तर फास्ट आलं पाहिजे. अंशातल्या संख्या अशा लिहून घ्यायच्या आपल्याला. इकडे छेदातल्या संख्या लिहून घ्यायच्या. 48, 16 आणि 20. चला लसावी 420 छेदात 4, 4 छेदात 240. चलो ओके. चला बाकीच्यांनी आन्सर काढा फास्ट. बघा मी सांगतो हा जो प्रश्न आहे याला सोडवणार कसं आपण. या सर्व संख्येला भाग जाणारी संख्या आहे 4. 4 ने भागायला 4 त्रिक 12, 4 पंच 20, 4 7 28. ओके. आता हे संख्येला भागच जात नाही कोणत्या, सगळ्या वेगवेगळ्या संख्या झाल्या म्हणजे हे स्टॉप झालं इथंच गणित आपलं. ओके. मग काय करणार आपण आता करणार आपण लसावी काढणार याचा. अंशाचा मसावी किती आहे मसावी काढा. मसावी 4 आहे. तिन्ही संख्येला भाग जाणारी सगळ्या संख्येला भाग जाणारी संख्या आहे 4. 4 झाला मसावी. आता काढायचा आहे लसावी. लसावी कसा काढणार तुम्ही आता तर 4 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 7. 4 पंच 20, 20 त्रिक 60, साइन 7 42 म्हणजे 420. याचा गुणाकार 420 येतो. म्हणजे लसावी झाला किती याचा 420. ओके. चलो व्हेरी गुड. त्यानंतर इकडे लक्ष द्या इथे कितीनं भागायचं आपल्याला तर 4 ने. इथं 12 चौक 48, 4 चौक 16, 4 पंच 20. आता पहा या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या एकमेव आहे 4. म्हणजे मसावी किती येईल मसावी येईल 4. ओके. 4 आला मसावी. आता लसावी काढायचा. इथं 4 न भाग जाते इथं 4 न भाग जाते म्हणजे द्या 4 ने भाग. 4 त्रिक 12, 4 एक 4, 5 ला भाग जात नाही ऍज इट इज. आता सर्व संख्या छेदातल्या झाल्या वेगवेगळ्या कोणत्याही एका कॉमन संख्येला भाग नाही चालला. तर अशा वेळेस काय करणार आहोत आपण काढायचं आपल्याला लसावी. लसावी काढत असताना काय करणार तर पहा 4 गुणिला 4, 4 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 5. पहिले सर्वप्रथम राऊंड फिगर करा. राऊंड फिगर करत असताना पहा 4 पंच 20, 20 चौक
80, 8 त्रिक 24 म्हणजे 240. हे झालं याचा लसावी. ओके, अजून फायनल आन्सर आहे का? नाही. आता आपल्याला काढायचं आहे फायनल आन्सर. कशा पद्धतीने काढणार मग फायनल आन्सर? लक्ष द्या. फायनल आन्सर काढत असताना आपल्याला जर लसावी काढायचा असला तर लसावी कसा काढणार? अंशाचा लसावी छेदाचा मसावी. अंशाचा लसावी किती आहे? 420. मसावी किती आहे छेदाचा? 4. जर तुम्हाला आता लसावी झाला काढणं तर मसावी काढायला सांगितलं. अंशाचा मसावी किती आहे इथं? अंशाचा मसावी आहे 4. छेदाचा लसावी किती आहे? 240. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. हे फायनल आपले आन्सर असतील. ओके, ऑल क्लिअर? अंजना मॅडम, संध्या मॅडम, चलो ओके, समजला असेल. चलो, व्हेरी गुड. चलो, अश्विनी बोरकर मॅडम, समजलं? व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. स्लो स्लो शिका, परंतु ॲक्युरेट आन्सर काढणं शिका. सर्वात महत्वाचं ॲक्युरेट आन्सर काढणं. ओके, चला समोर आणखी एक प्रश्न देतो, सोडवता आला पाहिजे. चला सोडवा. नऊ छेद 15, 12/20, 15/12. चला घ्या फास्ट. फास्ट आन्सर आले पाहिजेत. बघा इथं 3 न भाग जाते. 3 न भागा, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. सर्व संख्या वेगवेगळ्या झाल्या. सर्व छेदातल्या संख्या वेगवेगळ्या झाल्या म्हणजे मसावी किती असेल? मसावी इथं तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या असते, तर ही 3 झाली मसावी. आता लसावी काढायचा आपल्याला. लसावी कसा काढतो आपण? लसावी 3 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. पहिले राऊंड फिगर. 4 पंच 20, 20 त्रिक 60, 60 त्रिक 18, 18 म्हणजे 180 झाला लसावी. आता आपल्याला या संख्येवर जायचं. चलो, 180, 1 आणि 4 आणि 60. व्हेरी गुड, सर्वांचे आन्सर ॲक्युरेट येत आहे. चलो ओके. आता पहा इथं काय काढायचं आपल्याला, तर इथं 5 न भाग जाते. सॉरी, 5 न भाग जात नाही आहे इथं. एक मिनिट. आता याचा मसावी जे आहे ते 1 येईल. किती? 1 येईल. कशा पद्धतीने येईल? कारण या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्याच नाही आहे, मग 1 घेऊन टाकायचा मसावी. चला ठीक आहे, 1 मसावी येऊन जाईल. परंतु आता आपल्याला भागायचा किती ना आहे? 1 मसावी आला तर इथं भागून घ्या डायरेक्टली.
मला तर माहित आहे. आता याला 3 न भाग जाते, 5 ने भाग जाते. 5 न भागू. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 12 ला भाग जात नाही म्हणून ऍज इट इज लिहिलं. परत इथं 4 नही भाग जाते, 3 नही भाग जाते. कोणत्याही संख्येला भागा. 3 न भागतो म्हटलं. 3 एक 3, 4 ला भाग जात नाही ऍज इट इज. 4 त्रिक 3 चोक 12. परत इथं 4 न भाग जाते, 1 ला जात नाही ऍज इट इज. 4 एक 4, 4 एक 4. आता सर्व संख्या सारख्या झाल्या. ओके, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, मसावी आपल्याला भेटलेला एक, मसावी भेटला आपल्याला एक, आणि लसावी भेटलेला आहे 5 गुणिला 3 गुणिला 4. ओके, मग 4 4 पंच 20, 20 त्रिक 60. 60 भेटला आपल्याला काय, मसावी. आता हे फायनल आन्सर नाही आहे, आपण काय करणार, अंशाचा लसावी छेदाचा मसावी. मग लसावी जर काढायला सांगितलं आपल्याला, लसावी काढायला सांगितला तर अंशाचा लसावी किती आहे, 180. ओके, आणि मसावी किती आहे, छेदाचा 1. ओके, मग आता मसावी काढायला सांगितला, अंशाचा मसावी किती आहे इथं 3, छेदाचा लसावी किती आहे 60. चलो ओके, सर्वांना आलेला आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवत आहोत. समोर एक प्रश्न येतो पहा. पॉइंट मध्ये आहे, समजून घ्या, पॉइंट मध्ये आहे. सोडवा, लसावी मसावी काढायचा. इथं पॉइंट आहेत, इथं पॉइंट आहे, इथं पॉइंट आहे. चला सोडवा या प्रश्नाला. 1.2 छेद 1.50, 0.4 छेद 2.5, 1 छेद 20 बरोबर लसावी बरोबर मसावी किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सोडवा फास्ट. अंश छेद, काल सांगितलं त्याप्रमाणे मांडणी करा. काल शिकवलेला आहे हा उदाहरण, सोडवता आला पाहिजे आपल्याला, सोडवता आला पाहिजे सर्वांना. चला पाहू आपण काय आन्सर आहे ते. 2 छेद, चलो ओके, सांगू मग मी. बघा, याची मांडणी कशी करणार, मी पॉइंटचा विचार करणार नाही,
मी पहिले सांगायला लागलो पॉईंटचा विचार करायचा नाही. याला 12 समजायचे, याला किती समजणार, 4 समजणार. ओके, याला 1 समजणार. ओके, परंतु वरच्या संख्येत पहा, अंशात पॉईंट नंतर एक अंक आहे, इथं पॉईंट नंतर एक अंक आहे, इथं काहीच अंक नाही, एक एक अंक आहे. चला ठीक आहे, पण इथं काही नाही, तर इथं 1 शून्य वाढवावं लागेल. तुम्हाला काल सांगितलेलं आहे, तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. त्यानंतर इथं छेद आहे, इथं आपण 150 समजू, याला 25 समजू, आणि याला किती समजणार आहोत, 20 समजणार आहोत. परंतु इथं लक्षात घ्या, इथं पॉईंट नंतर 2 अंक आहेत, इथं एकच अंक आहे, म्हणजे 1 शून्य इथं वाढवावं लागेल. इथं काहीच नाही आहे पॉईंट नंतर, इथे किती शून्य वाढवावं लागेल, 2 शून्य वाढवावं लागेल. आता काढा लसावी मसावी. ओके, समजलं आता. चलो पाहू आपण काय येईल. आता बघा, मी याला भागतो. कशा पद्धतीने भागतो पहा. इथं 2 न भाग जाते, बेसखम 12, बेदोनी 4, बेपंच 10. इथं परत हे लसावी आपला मसावी जी आलेला आहे, मसावी आला 2. ओके, मसावी किती आला याचा, मसावी आलेला आहे 2. ओके, परंतु 2 आहे का, नाही. पॉईंट नंतर किती अंक आहे, 2 आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल, 0.2. पॉईंट नंतर एक अंक करावाच लागेल ना आपल्याला, म्हणजे 0.2 हे मसावी असेल. 0.2, ज्यांना 2-2 दिलेलं आहे त्याचं उत्तर चुकलेलं आहे. 0.2 पाहिजे आपल्याला मसावी. ओके, कारण याच्यानंतर पॉईंट द्यायचं मी काल शिकवलेलं आहे तुम्हाला. मग आता काढायचं आहे आपल्याला लसावी. लसावी कशा पद्धतीनं काढणार बघा. तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला, इथं भाग जाते, अजून इथं भाग दिलेला नाही, आपण भाग काढा. भाग कशा पद्धतीनं काढणार, तर 2 न बेत्रिक 6, इथं जर भागला बे एक बे, 5ला भाग जात नाही, ऍज इट इज. आता इथल्या सर्व संख्या वेगवेगळ्या झाल्या, म्हणजेच काय येईल, गुणाकारात 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. बरोबर आहे, 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60. 60 आलं, परंतु 60 मसावी आहे का, नाही. पॉईंट नंतर किती अंक पाहिजे आपल्याला, पॉईंट नंतर 1 अंक पाहिजे. ओके, म्हणजे याचं उत्तर येईल 6. याचं उत्तर किती येईल, 6. समजलं, म्हणजे इथं लक्ष द्या, याचं उत्तर येईल 6 फक्त. पॉईंट नंतर 1 अंक आहे, याचं 6 उत्तर येईल. याचं येईल 0.2. क्लिअर आहे सर्वांना. चलो ओके, मग आता पहा, इथं कितीनं भाग जाते, 25 न भाग जाते. 25 न भागा, 25 सख 150, 25 एक 25, शून्य कट केला, इथं लिहा. 25 8 200, शून्य कट करा, इथं लिहा. परत भाग जाते 2 न, परत भाग जाते 2 न, 2 न भागा, बेत्रिक 6, बेपंच 10, बेचोक 8, हा शून्य कट करा, इथं लिहा. आता हे सगळ्या संख्यानं वेगवेगळ्या झाल्या. ओके, परंतु इथं 4ला आणि 5ला आणि 40ला भाग जाते. आपल्याला काढायचा आहे मसावी. मसावी कसा काढणार, तर या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या हे 2 आहे, म्हणजे 25 आणि 2, 25 दोन्ही 50. 50 आहे का, आपण नाही. पॉईंट नंतर आपल्याला 2 अंक पाहिजे, सर्वात जास्त अंक इथं आहे, तर आपण काय करणार, 0.50 मसावी काढणार आहे. 0.50 मसावी. आता लसावी काढायचा आपल्याला. लसावी कसा काढणार, लसावी कसा काढणार पहा, इथं आणखी भाग जाते, भाग द्यायचा आपल्याला. 5 न भाग जाते, 3ला भाग जात नाही, ऍज इट इज. 5 एक 5, 5 8 40. ओके, हा. आता वेगवेगळ्या झाल्या संख्या, म्हणजेच गुणाकारात काय येईल, 25 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 8. ओके, आता पहा कशा पद्धतीने गुणाकार करणार. 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 गुणिला 8, 8 त्रिक 24, 240, 240 गुणिला 25. पहा, 240 गुणिला 25 होतात 576. किती होतात, 576 बहुतेक, नाही 600 होतात. 0शी 0, 25 चोक 100शी 0, हातच्या आले 6, 25 दोन्ही 50 आणि 6 56. ओके, एक मिनिट. 0शी 0, 25 चोक 100शी 0, हातच्या आले 10, 25 दोन्ही 50 आणि 10 60, 600 होतात. आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. पॉईंट किती संख्येनंतर होतात, इथं 2 संख्येनंतर पॉईंट होतात. किती संख्येनंतर पॉईंट होतात, 2 संख्येनंतर पॉईंट होतात. 2 संख्या सोडा, इथं 60 येईल उत्तर.
किती येईल उत्तर 60. मसावी किती येईल आपला 60 येईल. हे 2 शून्य कट करून टाका. आता आपल्याला काढायचा आहे लसावी व मसावी. आपल्याला कशा पद्धतीने काढणार आहे, अंशाचा लसावी काढायचा आहे. लसावी जर तुम्हाला काढायला सांगितलं, अंशाचा लसावी किती आहे, अंशाचा लसावी 6 आहे. छेदाचा मसावी किती आहे, छेदाचा मसावी 0.50 आहे. ओके. आता तुम्हाला जर मसावी काढायचा आहे, अंशाचा मसावी किती आहे, इथं अंशाचा मसावी 0.2 आहे. छेदाचा लसावी किती आहे, छेदाचा लसावी 60 आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल फायनल. हे फायनल, हा फायनल आन्सर आपला. सर्वांना समजलं का? आता बरोबर आहे. 6000 कसं येईल, पॉईंट नंतर शून्य द्यावं लागेल. इथं जे आहे ना, तुम्ही 6000 काढले ना, पॉईंट नंतर 2 अंक होते, ते 2 अंक कट करावं लागतील ना आपल्याला. 60 असेल तर 60च घ्यावं लागेल ना. क्लिअर आहे का? कोणाला नसेल समजलं तर ते सांगा मला. छोटे अंक घेऊन करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. समजलं का? हे बघा, काल मी तुम्हाला हे सर्व शिकवलं होतं, पॉईंटचे आन्सर कसे काढायचे. ज्यांनी ते व्हिडिओ नाही पाडलं ते व्हिडिओ पाहून घ्या. हो सर, पण काय काय म्हणता अश्विनी मॅडम, सांगा. हो सर, पण काय? गुणाकार सांगत होते. ओके, चलो ठीक आहे. ठीक आहे सर, सतीश सर. आपण ते फक्त 50 कुठून घ्यायला लागले? हे पॉईंट 50 आहे ना, पॉईंट नंतर 2 अंक आहे. आपल्याला पॉईंट नंतर 2 अंक करावे लागते. सर्वांना दिसत आहे? पॉईंट नंतर इथं 2 अंक आहेत, 0.50. ओके. मग 2 अंक करावं लागणार ना इथं. 2 अंक करण्यासाठी बघा, इथं 50 आलं होतं, पण आपल्याला 0.50 करावं लागेल ना, एक साठी पॉईंट द्यावा लागेल ना. क्लिअर आहे का सर्वांना? आता सांगा, चेक करून घ्या एकदा. केअरफुली समजून घ्या एकदा, डबल एकदा सांगतो मी समजून, काही टेन्शन नका घेऊ. ओके. आता एकदा सांगा, कोणाला नाही समजलं असेल तर एकदा मी समजून सांगतो. यस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. बघा, 0.2, 0.4 आणि 1 दिलेलं होतं, बरोबर आहे. मी याला 12 समजलं, याला 4 समजलं, याला 1च समजलं. पॉईंट नंतर 1 अंक पाहिजे आपल्याला. इथं 1 अंक नव्हता म्हणून 1 शून्य वाढवला. पॉईंट नंतर संख्या समान करावं लागतात आपल्याला. काय करावं लागतात? समान करावं लागतात. समान झाल्याच पाहिजे. मग त्यानंतर पहा, इथं 150 होतं, याला आपण 1.50 होतं, सर्वात जास्त संख्या. पॉईंट नंतर 2 अंक होते, इथं 2 अंक होते. आपण याला 150 समजलं, याला 2.5 समजायला 25 समजलं होतं, पण 1 शून्य वाढवला, कारण पॉईंट नंतर 2 अंक करायचे म्हणून 1 शून्य वाढवला होता. आणि इथं पहा, लक्ष द्या, इथं 20 होते, इथं काऊन 2 शून्य वाढवले? कारण पॉईंट नंतर 2 अंक पाहिजेत ना आपल्याला, म्हणून इथं 2 वाढवले. ओके. मग उत्तर काढल्यावर तुम्हाला या पद्धतीनं काढावं लागणार आहे. पॉईंट असेल तर पॉईंट द्यावाच लागणार आहे. अंशात एकच पॉईंट होता म्हणून एक संख्येच्या बादच आपण पॉईंट घेतलेला आहे. समजलं? छेदात जास्तीत जास्त 2 संख्येसमोर पॉईंट होता म्हणून इथं आपण 2 संख्येसमोरच पॉईंट घेतलेला आहे. समजलं? चलो, क्लिअर असेल? एक काढून पहा. छोटी संख्या देतो. 1.3 छेदात 1.4. ओके. त्यानंतर 3.90 छेदात 0.28. चा लसावी मसावी किती? लसावी व मसावी तुम्हाला एकच काढायला लावतील. मी तुम्हाला दोन्ही काढायला लागलो, कारण तुमची प्रॅक्टिस चालू आहे. ओके. तुम्हाला कोणतंही एक पेपरमध्ये विचारते. 1.3 आहे, 1.4 आहे, 3.90, 2.28. समजून घ्या.
चला केअरफुली. बघा कशा पद्धतीने सोडवणार. 80 किती आहे इथं आणि छेद किती आहे या हिशोबाने उत्तर काढायचं आपल्याला. ओके, मग इथं दिला 13 समजतो मी, याला 390 समजतो. ओके, याला किती समजलं? 13 समजलं, त्याला 390 समजलं. याला मी 14 समजतो आणि याला 28 समजतो. ओके, पहिले समजून घ्या मी काय म्हणायला लागलो. ओके, अंश हे वरचं आहे, पॉईंट नंतर सर्वात जास्त अंक किती आहेत? 2 अंक आहे. ओके, याला 390 समजलं आपण. आता इथं 13 काऊन समजलं? कारण पॉईंट नंतर आपण एका 13च अंक आहे, लक्ष द्या. तर याचा अर्थ पहा, लक्ष द्या, इथं पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथं पॉईंट नंतर 1 अंक आहे. मग बॅलेन्सिंग करायला कोणीकडे शून्य वाढवावं लागेल? एक शून्य इथं वाढवावं लागेल. याला 130 समजलं. ओके, समजलं. मग इथं पहा, छेदात पॉईंट नंतर 1 अंक आहे, इथं पॉईंट नंतर 2 अंक आहे. 2 अंक आहे तर त्याला काही छेडछाड करायची नाही, याला छेडछाड करायची. ओके, इथं शून्य वाढवायचं आहे. आता झालं, आता आपल्याला काढायचं उत्तर. चला, व्हेरी गुड प्रीती मॅडम. 130 न भाग जाते, डायरेक्टली भागू शकता. 130 किंवा 10 ने भागलं तरी चालते, काहीही प्रॉब्लेम नाही. 10 न भागलं तरी चालते. शून्य कट केला 13 उरले, शून्य कट केला 39 उरले, असंही केलं तरी चालते. ओके, मग 13 ना परत भाग जाते. 13 39, 13 13, 13 39. ओके, ही झाली संख्या, हे यानं भागला. आता हे झाल्या वेगवेगळ्या संख्या. आता आपण काय काढणार? मसावी काढणार. मसावी काढत असताना या दोन संख्येला भाग दिलेला आहे. मसावी कसा काढणार? मसावी बरोबर 10 गुणिला 13 बरोबर 130, हे मसावी आला. आता लसावी काढायचा आहे. लसावी कसा काढणार? लसावी कसा काढणार? पॉईंटचा विचार नंतर करू. 10 गुणिला 13 गुणिला 3, याला जरी गुणलं आपण तर 390च येणार आहे याचं. ओके, 390च समजलं. 13 39, 39 गुणिला 390. आता पहा, पॉईंट नंतर अंक आहेत. पॉईंट नंतर किती अंक आहे? अंशात किती अंक आहेत पॉईंट नंतर सर्वात जास्त? ओके, चला, हे गणितात या पद्धतीने घेतलं, 2 अंक घेतले. नसावे, नसावे. बघा, आता पॉईंट नंतर किती अंक घ्यावा लागेल याला इकडे लक्ष द्या. इथं आपल्याला अंशात पॉईंट नंतर 2 अंक सर्वात जास्त आहे, तर इथं आपल्याला 1.30 घ्यावं लागेल. 1.30. ओके, किती? 1.30. मसावी येईल 1.30. ओके, आणि लसावी जे आहे, लसावी येईल 3.90. 3.90 लसावी येईल. आता आपल्याला याचं काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार आहोत आपण? मग पहा, याला भाग जाते. कितीनं जाते? जर आपण भाग म्हणतो म्हटलं तर 14 न भाग जाते. 14 न भागा बरं. 14 1 14, शून्य कट केला इथं लिहिला. 14 2 28. ओके,
मग पहा इथं परत 2 न भाग जाते, 2 पंच 10, 2 एक 2. ओके. मग आता इथं सर्व संख्येनं भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर इथं मसावी जर काढायचा आपल्याला, मसावी कसा काढणार? तर या दोन्ही संख्येला भाग गेला म्हणजे 14 गुणिला 2 हे 28 जे येईल. 28 काय असेल? 28 असेल मसावी, परंतु 28 पूर्ण मसावी आहे का? नाही. 0 पॉईंट नंतर 2 अंक पाहिजे आपल्याला. 2 अंक करण्यासाठी इथं पॉईंट द्यायचा आणि इकडे 0 वाढवायचा आहे. 0.28 येईल. हे मसावी झाला. आता लसावी काढायचा. लसावी कसा काढणार? लसावी पहा 14 गुणिला 2 गुणिला 5. 14 गुणिला 2 गुणिला 5. तर 14 पंच 70, 70 गुणिला 2 140. ओके. मग पॉईंट नंतर 2 अंक पाहिजे. पॉईंट नंतर 2 अंक पाहिजे तर इथे पॉईंट देणार आपण, म्हणजे 1.40. आता आपल्याला फायनल आन्सर कडे जायचं आहे. फायनल आन्सर कडे जाण्यासाठी आपण काय करणार? फायनल आन्सर कडे जायचं आहे. अंशाचा लसावी किती आहे? लसावी काढायचा समजा आपल्याला. लसावी कसा काढणार? लसावी कोणता आहे? अंशाचा लसावी 3.90. 3.90. ओके. आणि छेदाचा मसावी किती आहे? 0.28. 0.28. आता जर तुम्हाला मसावी काढायला सांगितलं, मसावी कसा काढणार? मसावी किती आहे इथं? अंशाचा मसावी किती आहे? 1.30. 1.30. आणि छेदाचा लसावी किती आहे? 1.40. व्हेरी गुड. सर्वांनी ज्यांनी आन्सर काढलेले आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आन्सर बरोबर काढलेले आहेत. ओके. 3.90. चलो, अश्विनी राठोड मॅडम, पार्वती मॅडम, प्रीती मॅडम, कोणाला नाही समजलेलं आहे ते सांगा. इथं पॉईंट आहेत. ओके. 3.90, 0.28. चला, कोणाला नाही समजलं असं कोण आहे ते सांगा. समजलं सर्वांना? येस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका पटापट. इंग्लिशचा लेक्चर घ्यायचा, पटापट टाका. पार्वती मॅडम, प्रीती मॅडम समजलं. अश्विनी बोरकर मॅडम, अश्विनी राठोड मॅडम, सुनीता मॅडम, अंजना मॅडम, सिद्धू होलगरे सर. चलो ओके. चलो ओके, समजलं असेल. मग उद्यापासून आपल्याला शाब्दिक उदाहरणं पाहायची आहे. आतापर्यंत आपण या पद्धतीने घेतलेलं आहे. उद्याला आपल्याला पीडीएफच्या स्वरूपात संपूर्ण उदाहरणं येतील. ओके. पीडीएफ वरून संपूर्ण उदाहरणं आपल्याला सोडवायची आहे. क्लिअर असेल सर्वांना? मग हे उदाहरणं सोडवत असताना आपल्याला याची प्रॅक्टिस महत्वाची आहे. हे लसावी मसावी जर तुम्हाला काढता आला तरच समजणार आहे. समजलं असेल तुम्हाला? काही प्रॉब्लेम? चला, 5 वाजता ठीक आपला इंग्लिशचा लेक्चर असणार आहे. तर सर्वांनी त्या लेक्चरला अटेंड करायचं आहे, कारण आज आपण पास्ट टेन्स संपूर्णपणे क्लिअर करणार आहोत. मग त्याच्यामध्ये महत्वाचा नियम आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा महत्वाचा नियम आपण आज क्लिअर करणार आहोत, कारण वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारतात. सर्वांनी ते लेक्चर अटेंड करायचं आहे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. 5 वाजता.